मला काय वाटतं ना, गृहिणी असो किंवा वर्किंग वुमन गृहिणी असो, आपलं आयुष्य आहे ना आपल्या घरच्यांच्या अवतीभोवती फिरत असतं. लहान मुलांचा डबा, नवऱ्याचं ऑफिस, घरच्यांची पथ्यपाणी आणि हे करता करता त्यांचं करता करता स्वतःकडे लक्ष द्यायला वेळही नसतो. मग अशा वेळेस मी काय करते, एक महिन्यातून एखाद दिवस तरी असा काढते की जेव्हा मी माझ्या आवडीच्या गोष्टी करते. त्यामध्ये सगळ्यात पहिले म्हणजे काय, आवडीचे पदार्थ करायचे आणि मनसोक्त खायचे. चला, तुम्हाला सांगते, आषाढ स्पेशल आणखी नवीन काहीतरी घेऊन येत आहे. छान आहे, मोठंसं आहे. काय होतं, इथून पुढे आषाढ झाला, मग श्रावण झालं, भाद्रपद, गौरी, गणपती, दसरा, दिवाळी, तळ्याची धामधूम असते, रेलचेल असते. मग तुमचं काम सोपं करण्याकरता काहीतरी मस्त आहे, मोठं आहे. त्यामुळे गेस करा काय असेल. 5 लकी विनर काढणार आहोत आणि लकी विनरची नावं या शुक्रवारी दुपारी जेव्हा लाईव्ह येईल तेव्हा अनाऊन्स करणार आहे. चला पटापट गेस करा. आता मला विचाराल तर मला पालेभाज्या प्रचंड आवडतात आणि त्यातल्या त्यात सुकी पालेभाजीपेक्षा गरगटी भाजी असेल तर क्या बात आहे. म्हणजे गरमागरम असं गरगट आणि त्यावर आहे ना, मला कच्च्या तेलाची धार खूप आवडते. तुम्हाला आवडते का? म्हणजे पिठलं असेल किंवा गरगट असेल त्यावर तूप बीप नाही, कच्च्या तेलाची धार कमाल लागते. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. 365 दिवस आणि 365 भाज्यांचे प्रकार आपण बघतोय. तर यामध्ये खमंग असं गरगट कसं करायचं ते बघणार आहोत आणि तेही पालकाचं गरगट. जेमतेम तुम्हाला सांगते 10 मिनिटाच्या आत हे गरगट तयार होतं, कारण पालक शिजायला फार काही वेळ लागत नाही आणि इतकं बहारदार आणि चवदार होतं. बरं, आलाच आहात नवीन कोरं करकरीत तर चॅनल आहे, सबस्क्राईब करा की. बरं, मी काय म्हणते, हे प्रॉडक्ट आहेत ना आपलेच आहेत. मसाले, चॉपिंग बोर्ड, madhurasrecipeclub.com आपली वेबसाईट आहे, तिथे जाऊन खरेदी करू शकता. चला, पालक तर इथे बारीक चिरून झाला. आता स्टेप बाय स्टेप आपण साहित्य काय काय लागतो ते बघणार आहोत. सगळ्यात आधी पालक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे, तर त्याकरता अर्धी पालकाची जुडी घेतली, 2 चमचे शेंगदाणे 2 तास भिजत घातले आणि चमचाभर चणा डाळ ही देखील स्वच्छ धुवून भिजत घातली. आता हे भिजवलंय त्यामुळे हे फार नाही शिजवलं तरी चालतं, पण पालक किंवा कुठलंही गरगटी भाजी करताना मी ते मिसळून नाही शिजवत, सेपरेट वाटीमध्ये ठेवते. काय होतं, आपल्याला ती पालेभाजी छान रगडून रगडून घ्यायची असते, तरच त्याचा तो गरगटीचा एकसंधपणा मस्त येतो. जर हे शेंगदाणे आणि हे त्याच्यात ठेवलं ना तर चुरायला खूप वेळ जातो. मग काय करायचं, एक वाटी किंवा ग्लास घ्या, त्याच्यामध्ये डाळ आणि शेंगदाणे घालायचे. पालक शिजवून घ्यायचा आहे, तर इथे कढईमध्ये गरम पाणी करायला ठेवलंय. अर्धा जोडी पालक आहे तर 1.5 कप पाणी इथे मी गरम करायला ठेवलंय. आता या गरम पाण्यामध्ये पालक घालूयात. पालक आहे ना खूप पटकन शिजतो, अजिबात वेळ लागत नाही. एक 7 ते 8 मिनिटं. गरगट्यासाठी थोडे 2-3 मिनिटं जास्त आपण त्याला शिजवून घेऊयात. पण आता काय करायचं, पालक थोडासा असा बाजूला करायचा, थोडा वरचा खाली घ्या म्हणजे तोही पटकन शिजेल. आणि याला मधोमध्ये ना अशी ही डाळ शेंगदाण्याची वाटी ठेवायची, म्हणजे तिलाही उष्णता लागते, तेही हलके शिजत राहतात, एकत्रही नाही होत आणि पालकही शिजून निघतो. आणि पुन्हा एकदा सांगते की पालक झाकण न ठेवता शिजवायचा कुठलीही पालेभाजी. त्याचं कारण पालेभाजीमध्ये व्होलेटाईल ॲसिड्स असतात. तुम्ही जर झाकण ठेवलं तर ते ॲसिड्स बाहेर निघायला ते एक प्रतिबंध निर्माण करतं, ते त्याच्यातच मिसळले जातात आणि त्याचा तो रंग आहे आणि ती जी व्होलेटाईल ॲसिड्सची चव आहे ना ती देखील त्यामध्ये मिसळली जाते. ते आपल्याला करायचं नाही, त्यामुळे झाकण न ठेवता कायम पालक शिजवला गेला पाहिजे. आता आपण साहित्य स्टेप बाय स्टेप बघतोय. तर सगळ्यात आधी आपण एक छोटंसं वाटण करणार आहोत. त्याकरता 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घ्यायच्या. आता हे ठेचून घेऊ शकता किंवा मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. झाकण लावायचं आणि डुरकन फिरवून घ्यायचं. हे बघा, वाटण तयार. आणि ठेचून घेतलं तरी चालेल, हे चिरून वापरलं तरी काही हरकत नाही. चला,
इथे वाटण तयार आहे, पालकही शिजतोय. तोवर फोडणी करता काय काय साहित्य घेतले ते बघूया. 2 टेबलस्पून बेसन हे चाळून घेतले म्हणजे त्याच्या गुठळ्या राहत नाहीत. पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं, चिमूटभर हिंग, अर्धा चमचा लाल तिखट, हळद, पाव चमचा गोडा मसाला, चवीपुरतं मीठ, कढीपत्ता. गोडा मसाला आपलाच आहे, मधुराज रेसिपीचा. बरोबर आहे ना 10 मिनिटं पालक आणि हे डाळ आणि शेंगदाणे शिजवून घेतले आणि बघा भारी दिसतंय की नाही सगळं. हे डाळ शेंगदाण्यालाही छान वाफ लागते आणि पालकचा रंग पण बघा काय कमाल आलाय. आता हे डाळ शेंगदाण्याची वाटी काढून ठेवायची बाजूला आणि हा शिजवलेला पालकचा गॅस बंद करायचा. मस्त दिसतंय बघा. आता रवी घ्या किंवा असं मॅशर घ्या आणि चांगलं हे ना घोटून घोटून एकजीव करायचं. मी शक्यतो असा मॅशर वापरते, एकजीव व्हायला मदत होते पटकन. इथे पालक चांगला मॅश करून झाला. आपण पावभाजी कशी रगडून रगडून घेतो तसा हा पालक एकसंध एकजीव झाला पाहिजे. आता यामध्ये अगदी चमचाभर दही घालते, हे मिसळून घेऊयात. दही का घातलं तुम्हाला सांगते. कुठलाही पदार्थ ज्यामध्ये लोहतत्व भरपूर प्रमाणात आहे त्यामध्ये काहीतरी आंबट गेलं पाहिजे. इथे तुम्ही चिंच गुळाचा कोळ घातला तरी चालेल किंवा चिंचाचं एक बुटूक लावलं तरी चालेल, लिंबाचा रस पिळला तरी चालेल, पण थोडा आंबटपणा हवा म्हणजे मग त्यातलं लोहतत्व छान शोषलं जातं. हे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल. तुम्हाला विदाऊट आंबटपणा चालत असेल काहीच हरकत नाही, म्हणून मग मी साहित्यामध्ये हे दाखवलं नाही. आता यामध्ये हे बेसनचं पीठ लावूयात आणि चांगलं एकजीव करायचं. वा काय सुरेख दिसतंय बघा, रंगही कमाला आलाय, बहारदार. चला आता पालक गरगट्याला फोडणी घालूयात. सगळ्यात आधी 1 टेबलस्पून तेल गरम करून घेतलं. यामध्ये मोहरी मस्त तडतडली पाहिजे म्हणजे फोडणी खमंग बसते. मोहरी मस्त तडतडली की जिरं, हिंग, ठेचा, कढीपत्ता हा सगळा ठेचा घालते ना, परतून घ्यायचं. खमंग फोडणी बसली बघा, काय कमाल सुवास दरवळतोय. ठेचा अगदी करपवायचा नाही, मिनिटभर फक्त परतायचा. आता यामध्ये बघा हलकासा रंग बदललाय ठेच्याचा. हळद घालूयात, गोडा मसाला, लाल तिखट मिसळून घ्यायचं. आहा हा हा काय खमंग फोडणी बसली. यामध्ये हे गरगट्याचं मिश्रण मिसळायचं. यामध्ये हे डाळ आणि शेंगदाणे जे आपण पालकसोबत शिजवून घेतले हेही घालूयात आणि चवीपुरतं मीठ मिसळून घ्यायचं. हे ना चांगलं आता 7-8 मिनिटं रटरट शिजवून घ्यायचं. बेसन कच्चं आहे ते छान एकसंध झालं पाहिजे आणि शिजलं पाहिजे, तोवर शिजवायचं. आहा काय कमाल सुवास दरवळतोय. मस्त रटरट रटरट 7-8 मिनिटं शिजवलंय बघा. रंग बहारदार आलाय आणि आता गरगट्याचं टेक्स्चर बघा बघा, मस्त असं झालं की नाही, एकसंध झालंय, कमाल दिसतंय आणि मुख्य म्हणजे खूप चवदार होत आहे. खायचं कसं काय सांगायची गरज आहे का. गरम गरम टम्म फुगलेली भाकरी, गरगट, त्यावर कच्च्या तेलाची धार, आहा, आणि बुक्कीने फोडलेला कांदा असेल तर आणखी बहारदार. पण जबरदस्त लागतं हे कॉम्बिनेशन. याला ठेचा बिचा असा खरडा बिरडा असेल ना तर सोने पे सुहागा आपण म्हणतो की नाही, अगदी तसं प्रकरण होतं. बरं, रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.